नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पावर्ड बाय स्टील इंडिया। मी भावना भालशंकर। पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूयात आजच्या टॉप हेडलाईन्स। मोदी गॅरंटी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा, विजय जावंदिया। पानपिंपरी आणि खाऊ पानाला शेती पीक म्हणून मान्यता देण्यात यावी, प्रवीण दटके। कापसाला किमान 10,000 रुपये क्विंटल भाव मिळावा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। कांद्यावर निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांना 150 कोटींचा तोटा। निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद। पाहुयात या संदर्भात सविस्तर बातम्या। 4 राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी गॅरंटी योजना जाहीर केली होती। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील धान, गहू आणि इतर सर्व शेतमाल उत्पादकांना मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते विजय जावंदिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे। राज्यातील शेतमालाला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे दिलासा देण्यासाठी देखील मोदी गॅरंटी योजना लागू करून शेतमालाच्या दरात वाढ व्हावी, अशी अपेक्षा जावंदिया यांनी व्यक्त केली। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात योजनेची घोषणा करावी, अशी मागणीही जावंदिया यांनी केली। पानपिंपरी व खाण्याचे पान शेतपीक म्हणून समजण्यात यावे, अशी मागणी विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत केली आहे। पूर्व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच यवतमाळच्या काही भागात पानपिंपरी खाण्याचे पानाची शेती केली जाते। बारी समाजाचा हा परंपरागत व्यवसाय असून शेती पीक म्हणून याला मान्यता नसल्याने अतिवृष्टी, वादळी पावसाचा फटका बसल्यानंतर नुकसान भरपाईत या पिकांचा समावेश केला जात नाही। इतकेच नाही तर हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षणही मिळत नाही। गेल्या अनेक वर्षापासून ही स्थिती कायम आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेत या दोन्ही पिकांना शेतपीक म्हणून मान्यता देण्यात यावी। त्याचबरोबर पानपिंपरी वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर ड्रायर अनुदानावर देण्यात यावे, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झालाय आणि दर घसरलाय। कापसाचा MSP दर 7,020 रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी 6,300 ते 6,500 रुपये दराने खरेदी करत आहे। नाफेड आणि CCIची खरेदीही जिल्ह्यात अद्यापही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या घरी कापूस तसंच पडून आहे। कापसाला भाव नसल्याने जवळपास 75% कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र कपाशीचे दर हे 1,000 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। सध्या कपाशीला कमी दर मिळत असून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होती। दरवाढ नियंत्रित करून कांद्याची देशांतर्गत उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती। यामुळे कांदा निर्यात बंदीनंतर एका आठवड्यात विक्री झालेल्या कांद्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले। मागील 10 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल 3,300 ते 3,400 रुपये असलेला दर आता 1,700 ते 1,900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहे। त्यामुळे प्रति क्विंटल मागे 1,500 ते 2,000 रुपयांचा फटका उत्पादकांना बसत आहे। पणन विभागाच्या माहितीनुसार दैनंदिन 1 लाख क्विंटलपर्यंत सरासरी आवक होते, त्यामुळे जवळपास 10 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यात क्विंटल मागे 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत घट झाल्याने नुकसानीचा आकडा 150 कोटींवर गेला आहे। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यामुळे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत। दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी तक्रार करत आहे। निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला चांगला हमी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील सुरू केले। तसेच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। या आणि अशाच कृषी विषयक माहितीसाठी कृषी जागरण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।